वळूयात पुढच्या बातमीकडे। वन नेशन वन इलेक्शन हा मुद्दा गेल्या वर्षभरात चांगलाच चर्चेला आलाय। देशामधल्या सगळ्या निवडणुका एकत्र घेण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे आणि या सगळ्याला कारण आहे निवडणुकांवर होणारा प्रचंड खर्च। या सगळ्या चर्चांचा एक वेगळाच परिणाम नाशिकमध्ये पाहायला मिळतोय। 2 वर्षांची शिक्षा झालेल्या मंत्री महोदयांची शिक्षा रद्द केली नाही, स्थगिती दिली नाही तर त्यांचं मंत्रीपद जाईल, आमदारकी जाईल आणि मग पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील। या सगळ्यामध्ये प्रचंड खर्च होईल, जनतेचे पैसे वाया जातील असं म्हणत नाशिकमधल्या न्यायाधीशांनी मंत्री महोदयांचं पद कायम ठेवलं। त्यामुळे मंत्री महोदयांचा फायदाच झालाय, पण न्यायाधीशांचा निकाल मात्र चांगलाच चर्चेत आलाय। माणिकराव कोकाटे राज्याचे कृषी मंत्री यांचं मंत्रिपद आणि आमदारकी सध्या होय नाहीच्या हिंदोळ्यावर झुलते। कोर्टाच्या एका निकालानं त्यांच्या आमदारकीवरच गदा आली तर दुसऱ्या निकालानं त्यांची आमदारकी वाचली आणि आता लक्ष लागले तिसऱ्या निकालाकडे। कोर्ट म्हटलं की आपल्या देशात एक के बाद एक आणि तारीख पे तारीख हे सिलसिले नवे नाहीत। माणिकरावांचा खटलाही त्याला अपवाद नाहीये, पण त्यांच्या या सगळ्या खटल्यात घडलेली एक गोष्ट मात्र प्रचंड अपवादात्मक आहे आणि ती आहे नाशिक जिल्हा न्यायालयाच्या निकालातील भाष्य। ते भाष्य काय आहे हे आम्ही सांगणारच आहोत, पण त्याआधी ज्या प्रकरणात हे भाष्य केलंय ते बघा। 1989 ते 1994 मध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाने नाशिकच्या येवलेकर मळा परिसरातील मुख्यमंत्री कोट्यातील 4 फ्लॅट्स मिळवले। उत्पन्नाची खोटी माहिती देऊन ही घरे घेतल्याचा माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंवर आरोप होता। या प्रकरणात कनिष्ठ जिल्हा न्यायालयानं कोकाटे बंधूंना 2 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली। कोणत्याही प्रकरणात न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली तर लोकप्रतिनिधी कायद्यानुसार आमदारकी रद्द होते। वरच्या कोर्टानं शिक्षेला स्थगिती दिली तरच आमदारकी वाचू शकते। कोकाटेंनी नाशिक सत्र न्यायालयात शिक्षेविरोधात अपील दाखल केलं, त्यानंतर कोर्टाने त्यांच्या 2 वर्षांच्या कारावास शिक्षेला स्थगिती दिली। जिल्हा सत्र न्यायालयाच्या निकालानं कोकाटेंची आमदारकी आणि मंत्रिपदही वाचलं। सत्र न्यायाधीश नितीन जीवने यांनी दिलेलं निकालपत्र समोर आल्यावर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। या निकालपत्रात म्हटलंय की माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही तर ते अपात्र ठरू शकतात, त्यामुळे त्यांच्या विधानसभा मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ आली तर जनतेच्या पैशाचा खर्च होईल। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या केसचाही दाखला कोकाटेंच्या केसच्या निकालात विचारात घेण्यात आलाय। ॲडव्होकेट कोकाटेंच्या बाजूने निर्णय लागला आणि स्टे जर मिळालेला नसेल कन्व्हिक्शनला तर ते त्यांचं पद तर गमावून बसतील आणि 2 वर्षांनी जो काही निर्णय लागेल तो तर समजा त्यांच्या बाजूने लागला तर ते पद परत त्यांना मिळणार नाही। म्हणजे हे झालेलं आत्ताचं त्यांचं वैयक्तिक नुकसान हे इरिव्हर्सिबल आहे, ते परत कधी भरून येणारं नाही। त्याचप्रमाणे जनतेने ज्यांनी त्यांना निवडून दिलेलं आहे त्यांचं पण नुकसान होणार आहे। हाही मुद्दा मेहरबान कोर्टाने ग्राह्य धरला किंवा त्याचा विचार केलेला आहे आणि मग ह्या 3-4 मुद्द्यांबरोबर हाही मुद्दा मेहरबान कोर्टाने असा विचारार्थ घेतला की समजा ते डिस्क्वालिफाय झाले तर पुन्हा पोटनिवडणुका होतील आणि पुन्हा मोठा आर्थिक उलाढाल आणि खर्च जनतेचा होणार आहे। माणिकराव कोकाटेंना शिक्षा सुनावताच त्यांचे मंत्रिपद रद्द करण्यात यावे अशी मागणी झाली होती, मात्र अपिलासंदर्भातील निकाल समोर येईपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही। निकालपत्रातले हे मुद्दे समोर आल्यावर विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केले। जनतेचा पैसा वेचायला ही भूमिका वेगळी, परंतु असं जर होत गेलं तर लोकप्रतिनिधीमध्ये असं सतत कार्य करण्याची प्रवृत्ती बाळगावी, तीही महत्वाची। शेवटी तीही थांबवण्याची आवश्यकता आहे। निवडणुका होतील नाही होतील हा वेगळा मुद्दा आहे, परंतु जर अशा पद्धतीनं न्यायालयाने दोषी नाही ठरवलं किंवा न्यायालय दोषी असूनही निवडणूक अँगलने न्यायालय हा विचार करत असेल तर मला असं वाटतं हा कायदाच बेसिक लोकप्रतिनिधीवर अशा पद्धतीनं त्यांनी चुकीचे काम करू त्याच्यासाठीचा कायदा आहे। निकालपत्रातील या मुद्द्यावर कायदे तज्ञांनीही आश्चर्य व्यक्त केलंय। तर अशी जर कारण मीमांसा दिलेली असेल तर हे अनाकलनीय आहे। म्हणजे एखादा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर खर्च होऊ नये म्हणून पुढील कारवाई करू नका, न्यायालयाने न्याय करणं अपेक्षित असतं, सबबी देणं नाही। याविषयी स्वतंत्र याचिका, स्वतंत्र रीट हे आज फाईल होतंय। यापूर्वी माझे 2 रीट फाईल झालेले आहेत,
परंतु शिक्षेला स्थगिती देताना जी काही लंगडी सबब दिली गेलेली आहे यावर एक स्वतंत्र याचिका आज दाखल होत आहे आणि इथे माणिकराव कोकाटे यांचा विषय महत्वाचा नाही, ही वैयक्तिक लढाई नाही, ही कायद्याची लढाई आहे. इथे कोकाटेंविरुद्ध माझ्या मनात काही नाही, परंतु कायद्याचा जिथे प्रश्न येतो की हा पथदर्शी निकाल असला पाहिजे. उद्या या कायद्याचा आधार घेऊन देशात इतर ठिकाणी याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे माननीय उच्च न्यायालय याबाबत योग्य तो निर्णय करेल असा मला विश्वास आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मात्र कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलंय. न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. मला फक्त स्थगिती मिळालेली आहे, अजून अपील सुरू व्हायचं. अपील सुरू झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर याच्यावर सविस्तर बोलेल. तोपर्यंत न्यायालयीन व्हावी होती जास्त भाषण लोक हस्तक्षेप याचिकाची सुनावणी सुरू होणार आहे. ठीक आहे, तो त्यांचा अधिकार त्यांनी करावा. कोर्ट टेक द डिसिजन. याचिकाकर्त्यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेतली. 18 मार्चला हायकोर्टात या प्रकरणाची सुनावणी होईल. न्यायालयाच्या निर्णयांचा सरकारवर, समाजावर मोठा परिणाम होतो, पण न्यायालयाचे निर्णय हे परिणामांवर आधारित नसतात, ते कायद्यावर आधारित असतात. निवडणुकीचा खर्च वाढतो म्हणून मंत्र्यांच्या शिक्षेला स्थगिती द्यायची असेल तर मग लोकप्रतिनिधी कायदाच रद्द करावा लागेल आणि मंत्री झालेत म्हणून गुन्हेगारांना माफ करावं लागेल. तसं झालं तर मग कायदा आणि न्यायालयांची कदाचित गरजच भासणार नाही. प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.